हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ। हे आता तुम्हाला काय दिसत आहे, बटाटे आपण मस्तपैकी उकडत टाकलेले आहेत। सकाळी सकाळी आपण मस्तपैकी सगळ्यांच्या अंघोळीचं पाणी तापून झाल्यानंतर सगळे फ्रेश झाल्यानंतर मस्तपैकी आपण हे बटाटे 2 किलो आता उकडत टाकलेले आहेत। आणि हे साबू जे आहे ते आपण रात्री 1 किलो साबू भिजत टाकलेले आहेत। सो आता हे मी थोडंसं मिक्स करून घेते आणि आई आता हे बटाटे उकडलेले आहेत ते बटाटे खिसत आहे। सो रेसिपी एकदम साधी सिंपल आहे। उन्हाळी कामं आपण करतच असतो, त्यामधलीच ही एक रेसिपी आहे। उपवासासाठी खूप उपयुक्त अशी आहे। सो बटाटे उकडून झाल्यानंतर ते आईने खिसूनही घेतलेले आहेत। मस्तपैकी इथे गॅसवर 2 तांबे पाणी गरम करायला ठेवलं होतं। ते पाणी उकळल्यानंतर त्याच्यामध्ये जे काही आपण 1 किलो साबू आपण भिजत टाकले होते ते साबू आपण आता त्याच्यात मिक्स करून घेणार आहे। 2 तांबे पाण्यामध्ये 1 किलो साबू आपण आता छानपैकी असं पाणी उकळल्यानंतर त्याच्यात टाकून ते मिक्स करून घेतलेलं आहे। त्याच्यात चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपण मिरची पावडर पण ॲड करणार आहोत। सो तुमच्या चवीनुसार तिखट कसं पाहिजे आहे त्यानुसार तुम्ही ती मिरची पावडर ॲड करू शकता। इथं 1 छोटी पळी आईने मिक्स केलेली आहे। आता हे सर्व मिक्स करून झाल्यानंतर जे काही आपण आता बटाटे पण आईने खिसून घेतलेले आहेत, ते उकडलेले बटाटे आहेत त्यामुळे त्याला काही खिसायला जास्त वेळ लागला नाही, पटकन झालेले आहेत। सो आता हे सगळं मिक्स करून झालेलं आहे बघा। मिक्स करून झाल्यानंतर हे जे काय आईने खिसलेले बटाटे आहेत ते थोडेसे तुकडे काय राहिलेले होते ते सगळे मिक्स करून घेत आहे। सो आता हे सगळं आपण हे साबू आपले मस्तपैकी शिजून झालेले आहेत। जास्त काही शिजवायची गरज नाही, फक्त थोडंसं 2 तांबे पाण्यामध्ये आपण हे थोडंसं शिजवून घेतलेलं आहे। आणि जो काही आता बटाटा उकडलेला आहे तो पण आपण त्याच्यात मिक्स करून घेतलेला आहे। आता हे सर्व मिक्स झाल्यानंतर आपल्याला टेरेसवर जाऊन मस्तपैकी चकल्या टाकायच्या आहेत बघा। आता आई माझी चकल्या करत आहे। सो थोडंसं ऊन लागत आहे, कारण 10 सव्वा 10चं टायमिंग आहे, त्यामुळे थोडंसं ऊन पडलेलं आहे। सो अशा पद्धतीनं छानपैकी असे आईची रेसिपी आणि उन्हाळी कामं मस्तपैकी आम्ही दोघींनी छान चकल्या उन्हामध्ये असं थोडंसं डोक्याला ऊन लागत होतं तर ते डोक्याला बांधून असं मस्तपैकी आता सगळ्या चकल्या आम्ही टाकून घेतलेल्या आहेत। सो आता ही छानपैकी सगळ्या चकल्या तयार करून झालेल्या आहेत। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली? एकदम साधी सिंपल आणि छान अशी आहे की वर्षभर टिकते। छान असं ऊन व्यवस्थित दिलं तर ही वर्षभर अगदी आपण खाऊ शकतो तळून। सो अशा पद्धतीने ही एक साधी सिंपल आईच्या हातची रेसिपी उन्हाळी कामाची ती तुमच्यासमोर शेअर केलेली आहे। तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा। अशा पद्धतीने रोज थोडे आम्ही उन्हाळी कामं सर्व केलेले आहेत। या ठिकाणी बघा आपल्या चकल्या सर्व टाकून झालेले आहेत। ऊन तर एवढं लागत आहे की काय सांगायचं तुम्हाला। त्याच्या आदल्या दिवशी मस्तपैकी आम्ही वेपर्स केलेले होते तेही उन्हात टाकलेले आहेत। सो मस्तपैकी आता हे उन्हामध्ये दिवसभर असं सुकून घ्यायचं आहेत आपल्याला। असं थोडं रोज आम्ही काही ना काहीतरी उन्हाळी कामं करत होतो, त्यामुळे सर्व उन्हाळी कामं आता झालेली आहेत। सो आता मस्तपैकी हे सुकवून असं छान डब्यामध्ये पॅक करून ठेवायचे। सो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।